पुण्यातील कोथरूड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येतेय। एका 23 वर्षीय तरुणाला केवळ एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या मैत्रीच्या रागातून 10 जणांच्या टोळीने अमानुष मारहाण केली आहे। उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला। या प्रकरणामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून तातडीने कायदेशीर कारवाई केली जातेय। नागेश जाधव असं या तरुणाचं नाव असून तो शिवाजीनगर भागात ऑफिस बॉय म्हणून काम करायचा। त्याचे एका अल्पवयीन मुलीशी मैत्रीपूर्ण संबंध होते, मात्र मुलीच्या घरच्यांचा त्याला तीव्र विरोध होता। नागेशच्या आईने केलेल्या आरोपांनुसार संबंधित मुलीच्या मोबाईलवरूनच नागेशला मेसेज करून भेटीसाठी बोलवण्यात आलं होतं। तो कोथरूडमधील SNDT परिसरात पोहोचला, मात्र तिथे आधीच दबा धरून बसलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्यावर हल्ला केला। त्यानंतर त्याच्याच फोनवरून आईला फोन आला, पण समोर नागेश नसून आरोपी होते। आरोपींनी नागेशच्या आईला अवाच्य भाषेत शिवीगाळ करत आम्ही नागेशला मारलंय, त्याला इथून घेऊन जा नाहीतर फेकून देऊ अशी धमकी दिली। त्यानंतर त्याची आई घटनास्थळी पोहोचली, त्यावेळी नागेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता। त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांकडून रचलेला हा पूर्वनियोजित कट होता असा आरोप त्याच्या आईने केलाय। दरम्यान या प्रकरणी 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 6 आरोपींना अटक केली आहे। विशेष म्हणजे 6 पैकी 5 आरोपी यात महिला आहेत। याविषयीची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिली आहे, पाहूया। काय प्रकार आहे PSC असं काही आहे का त्याच्यात आणि घरच्यांना कोणाला अटक केली का? नागेश जाधव वय वर्ष 21 गोखलेनगर वडारवाडी या ठिकाणचा हा मुलगा त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी कोथरूड हद्दीमध्ये गेलेला होता। तेव्हा तो या मुलीला भेटायला काय येतो त्या कारणावरून चिडून जाऊन त्या मुलीच्या नातेवाईकांनी आई वडील चुलते यांनी त्या मुलाला काल रात्री मारहाण केलेली होती आणि तो त्या ठिकाणी गंभीर जखमी झालेला होता। त्याला ससूनला शिफ्ट केलेलं होतं, मात्र त्या ठिकाणी त्याचं निधन झालेलं आहे। या संदर्भामध्ये कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। एकूण 6 आरोपींना अटक केलेलं आहे, त्यामध्ये 5 महिला आहेत, 1 पुरुष आहेत। अजून 4 आरोपी अटक करणं आहे। त्यांचं लोकेशन आम्हाला मिळत आहे। आम्ही संध्याकाळपर्यंत पुढच्या 4 आरोपींना अटक ते दोघे एक मित्रमैत्रिणी होते, त्यामुळे तो त्या मैत्रिणीला भेटायला त्या ठिकाणी जात होता, पण त्या मुलीला का वारंवार भेटायला येतो या कारणावरून त्याला ती मारहाण झाली। सर, पण मग यांची आधीची ओळख होती काय? कारण त्याच्यात एक अँगल असं की मुलगी अल्पवयीन असल्याचं देखील कळते। आधीची ओळख होती असं सकृत समजतंय। अधिक गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होते। सर, हे फक्त मित्र मैत्रीण होते का यांचं प्रेम प्रकरण होतं आणि आणखीन एक कोणी याच्यामध्ये सहभागी होता का? कळेल। ही घटना रात्रीची आहे। त्यानंतर सकाळीच तो व्यक्ती मयत झालेला होता। त्यानंतर पोस्टमार्टम आणि आता जस्ट ती बॉडी ताब्यामध्ये दिलेली आहे। अधिक उलगडा होईल तसं आम्ही तुम्हाला ब्रीफ करू। मुलीने मेसेज करून त्याला बोलवलं का कुटुंबाने तिच्या मोबाईलवर? नाही, मी त्या तपासातल्या गोष्टी त्या निष्पन्न होत्या। किती ताब्यात घेतले सर आपण? एकूण 6 आरोपी ताब्यात ठीक आहे, आता हो, अटक केली।